अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना। सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले, सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं की 10 वर्षाचं वसपा काढायचं केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिल्या सर्व मतदार बंधू बघितले। त्यांचं जे सगळं चाललं होतं सगळं प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते, युवक नाराज होते, रोजगार नाही, महागाईमुळे त्रास झाले ते सगळ्या त्रासातनं लोकांनी अक्कलकोटमधनंही चांगलं मताधिक्य यावेळी चांगल्या रीतीने मिळाले। मताधिक्य अजून मला तिथे आलं नाही, मतदान चांगलं झालं, मतदान चांगलं झालेलं आहे। आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तसं काय झालं नाही, जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे। अजून डिटेल काय त्याचं आलं नाही। सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विधानसभेला आता थोडक्यात विधानसभेला हेच चित्र दिसतात, 100% दिसणार, ह्याच्यापेक्षा चांगलं दिसणार जास्त। सर तुमच्या विरोधकाला का सांगणार आता? तुमच्या विरोधकाला का सांगणार आता? विरोधकाला आम्ही काय सांगावं, त्यांनी आत्मचिंतन करावं। आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असं कोण का असू, सत्ता येती जाते, सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसतं। आणि तुम्ही कुठल्या तरी सरकारी यंत्रणाचं धाक घालतो, ईडी म्हणा, CBI म्हणा, असं तुम्हाला जेलमध्ये घालतो, तुमचा हे करतो ते करतो, असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही। ही लोकशाही, जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण, मग इथं लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातात मत काढलं आहे लोकशाही। पक्षफोड झाली, चांगलं आव्हान रुजलं नाही, ते पक्षफोडलं रुजलं नाही। तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल, तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल, मग दुसऱ्याचा पक्ष फोडायची काय गरज आहे? दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे? त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आलेले नाही, सगळे आता जे गेलेले होते सगळे 65% सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत, आता सगळेच परत येतील काय सांगता येत नाही। थोडक्यात ही नुसता ट्रेलर होता पिक्चर। विधानसभेला 1001% महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात।